नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्य विधिमंडळामध्ये कायद्याची निर्मिती कशी होते त्याचा अभ्यास करणार आहोत। आपण राज्य विधिमंडळाबद्दल आतापर्यंत 2 लेक्चर घेतलेत। सर्वात पहिल्यांदा पहिल्याच लेक्चरमध्ये आपण त्याची रचना जी आहे ती नीट समजून घेतलेली की कशा प्रकारे राज्य विधिमंडळ हे 2 सभागृहांचं किंवा एका सभागृहांचं मिळून बनू शकतं। एक सभागृह असेल तर त्याच्यामध्ये फक्त विधानसभा असते, 2 सभागृह असेल तर विधानसभा प्लस विधान परिषद असते। जर आपण स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तर विधान परिषद सुद्धा आहे। ओके, आणि असे बरेचसे कमी राज्य आहेत की जिथे विधानसभा आणि विधान परिषद असे द्विगृही सभागृह आहेत किंवा 2 गृह आहेत, पण बरेचसे असे राज्य आहेत की तिथे 2 गृह नाहीयेत। ओके, पण स्पेसिफिकली जर आपण आपल्या राज्याच्या बाबतीत बघितलं तर आपल्याकडे 2 सभागृह आहेत विधिमंडळामध्ये। ओके, त्याच्यानंतर आपण सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांचा सुद्धा अभ्यास केलेला। आता आजच्या लेक्चरमध्ये ना आपल्याला बघायचंय ते म्हणजे नक्की विधिमंडळामध्ये कायद्याची निर्मिती कशी होते। तसं तर प्रोसिजर आहे ना ती तर सेमच आहे, जशी संसदेची प्रोसिजर आहे तशीच प्रोसिजर इथे राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा फॉलो केली जाते। जसं दोन्ही सभागृहांमध्ये एखादं विधेयक पारित व्हावं लागतं, जसं केंद्रामध्ये राष्ट्रपतींकडे त्या विधेयकावर स्वाक्षरी लागते, राईट, तसंच राज्यामध्ये राज्यपालांची स्वाक्षरी लागते। पण ना अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काही राज्य विधिमंडळाबाबतची वैशिष्ट्ये आहेत की ज्याच्यामुळे ही कायदा निर्मिती थोडा बदल आपल्याला बघायला मिळतो। ठीक आहे, सो तो बदल आणि जी पूर्ण प्रक्रिया आहे ती आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। म्हणजे कायदा निर्मिती तर बघायची आहेच आपल्याला, पण त्याच बरोबर ना आपण अधिवेशन जी आहेत, ओके, राज्य विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे किंवा त्याच्या संबंधीच्या काही महत्वाच्या घटना, काही संज्ञा आहेत ना त्या सुद्धा समजून घेऊया। ओके, सो सर्वात सुरुवातीला आपण बघूया की विधिमंडळाची अधिवेशने। आता बघा, ज्यावेळेला कायद्याची निर्मिती होत असते तर आता कधीही आपण बघतो का की विधिमंडळ किंवा जे विधानसभा आहे त्यामध्ये सगळे आमदार उपस्थित असतात? नाही। कायद्याची निर्मिती करण्यासाठी, धोरणं आखण्यासाठी, काही नवीन गोष्टींवर डिसिजन घेण्यासाठी, कोणताही ठराव पारित करण्यासाठी जे विधिमंडळ असतं त्याचे अधिवेशन होत असतात। ओके, काय होत असतात? अधिवेशन होत असतात। असा जसे संसदेचे अधिवेशन होतात त्याचप्रमाणे तरतूद इथे सुद्धा राज्य विधिमंडळाच्या बाबतीत आहे। मग राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबतची तरतूद कशात दिलेली आहे? कलम 174 मध्ये। तुम्हाला कलम लक्षात ठेवायचं, इथे आयोग यावर प्रश्न विचारू शकतं। विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे त्याची तरतूद दिलेली आहे कलम 174 मध्ये। ओके, त्याच्यामध्ये काय दिलंय की राज्यपाल योग्य वेळी व योग्य ठिकाणी विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहास अधिवेशनासाठी निमंत्रित करतात। अच्छा, आता इथे जरी आपल्याला तरतुदीमध्ये असं आढळून आले की राज्यपाल निमंत्रित करतात, पण राज्यपालांना तशी शिफारस कोण करतात तर ते म्हणजेच सीएम। ओके, म्हणजे जे त्या राज्याचे मुख्यमंत्री असतात ते शिफारस करतात। पण जर आपण बघितलं तर एक फॉर्मॅलिटी जी असते निमंत्रण पाठवण्याची, इन्व्हिटेशन करण्याची, तर ते इन्व्हिटेशन पाठवलं जातं राज्यपालांमार्फत। ओके, आणि पण ना आपल्या राज्यघटनेमध्ये त्याच्याबद्दल अजून एक तरतूद दिलेली आहे की ज्यावेळेला 2 अधिवेशन होतात। ओके, आता अधिवेशनामध्ये बरेचसे महत्वाचे निर्णय घेतले जातात, बरीचशी विधेयकं पारित केली जातात, त्यानंतर अर्थसंकल्प मांडलं जातं, त्याच्यावर वोटिंग होतं। तर यासाठी ना वेगवेगळी अधिवेशनं काही काही पिरियड साठी असतात। मग ती घेताना ना एक लक्षात ठेवायचे राज्यपालांनी की जे 2 अधिवेशनं होतील त्याच्या मधला जो काळ ना तो 6 महिन्यांपेक्षा जास्त नसला पाहिजे। म्हणजे प्रत्येक 6 महिन्यांमध्ये एक तरी अधिवेशन झालंच पाहिजे। ठीक आहे, मग आता 6 महिन्यांचा आपण म्हणू शकतो की डिफरन्स असला पाहिजे। जर 6 महिन्यांचा डिफरन्स असेल आणि आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्या राज्यघटनेमध्ये इनडायरेक्टली काय सांगितलंय की मिनिमम 2 अधिवेशन ही व्हायलाच पाहिजेत, पण त्यामध्ये सुद्धा 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ नसला पाहिजे। ठीक आहे, पण तरी सुद्धा जर आपण आपल्या राज्यामध्ये बघितलं तर सध्या 3 अधिवेशन होतात। किती अधिवेशन होतात? तर 3 अधिवेशन होतात, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। जसं बघा, ही 3 अधिवेशन कधी कधी होतात। एक म्हणजे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन जे फेब्रुवारी महिन्यापासून तर ते मे पर्यंत चालतं आणि हे बरंच मोठं लांब अधिवेशन चालतं। त्यानंतर पावसाळी अधिवेशन येतं जे जुलैमध्ये सुरू होतं आणि सप्टेंबर पर्यंत चालू राहतं। आणि त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे हिवाळी अधिवेशन, नोव्हेंबर ते डिसेंबर, सर्वात लहानसं छोटंसं असं हे अधिवेशन असतं। ठीक आहे, तसं पण ठीक आहे, तिसरं अधिवेशन छोटंसं होत आहे कारण की आपल्या राज्यघटनेमध्ये तर तशी 2च अधिवेशनांची तरतूद दिलेली आहे। बघा, मिनिमम 2 अधिवेशनांची तरतूद दिलेली आहे, मग कितीही वेळा राज्यपाल अधिवेशन घेऊ शकतात।
मग आता अधिवेशनांबाबत ना अजून काही तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये दिल्या, जसं कोणत्याही अधिवेशनाचा कालखंड त्याच्या पहिल्या बैठकीपासून सत्र समाप्तीपर्यंत असतो. ओके, समजलं तुम्हाला अधिवेशनाचा कालखंड काय असतो? जी पहिली बैठक बसेल, ओके, राज्यपाल जी पहिली बैठक संबोधित करतील त्या पहिल्या बैठकीपासून तर ते सत्र समाप्तीपर्यंतचा जो पूर्ण कालखंड असतो तो असतो अधिवेशनाचा कालखंड. आता सत्र समाप्ती काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि 2 अधिवेशनादरम्यानचा जो काळ असतो त्याला आपण म्हणतो विराम काळ. विराम काळ म्हणजेच काय? शांतता असते, तिथे एक विश्रांती घेतलेली असते, मग त्याला म्हटलं जातं विराम काळ. विरामलाच आपण बऱ्याच वेळेला विश्रांती म्हणतो ना, मग ह्याला काय म्हटलं जातं तर विराम काळ. म्हणजे आता समजा पहिलं अधिवेशन झालं, ते कधी होतं आताच मी तुम्हाला सांगितलं की नाही, फेब्रुवारी पासून तर ते मे पर्यंत. आणि जे दुसरं अधिवेशन आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षाचं ते पावसाळ्यामध्ये होते, जुलै ते सप्टेंबर पर्यंत. मग जो मे ते जुलै पर्यंतचा कालखंड आहे तिथे काही अधिवेशन होत नाहीये, काही कामकाज होत नाहीये विधिमंडळामध्ये, मग त्याला म्हटलं जातं विराम काळ. ओके, काय म्हटलं जातं तर विराम काळ. त्याचबरोबर अजून एक संज्ञा आहे, त्याला म्हटलं जातं संस्थगिती. नीट लक्षात ठेवा, कारण की कधी कधी आयोग यातून सुद्धा प्रश्न विचारत असतं आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अच्छा, संस्थगिती म्हणजेच काय? बैठकीचे कामकाज काही ठराविक काळासाठी स्थगित ठेवणे. ओके, आता समजा पहिली बैठक भरली, त्या बैठकीमध्ये काहीतरी भांडणं झाली, एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. आपण बऱ्याच वेळेला असे प्रकार झालेले बघतो राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा, संसदेमध्ये सुद्धा. जे विरोधी पक्षाचे सगळे एकमेकांच्या विरोधात जे पक्ष असतात तर एकमेकांवर काही ना काही बोलत असतात, राईट, कोणत्या ना कोणत्या तरी विषयावर बोलत असतात. मग ते कधी कधी व्हायोलेटिव्ह झालं तर जे सभागृहाचे पीठासीन अधिकारी असतात ना ते काही काळासाठी सभागृह स्थगित करतात. तर पीठासीन अधिकारी काय म्हणतील की सभागृहामध्ये आता खूप गडबड गोंधळ सुरू आहे, तर पुढच्या 3 दिवसांपर्यंत बैठक बसणार नाही. काय म्हणतील की पुढच्या 3 दिवसांपर्यंत बैठक बसणार नाही. मग त्यालाच आपण काय म्हणतो संस्थगिती. म्हणजे त्या 3 दिवसांनंतरची जी पुढची बैठक आहे ती होईल. ओके, आणि संस्थगिती कोणाकडून घोषित केली जाते तर गृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याकडून. गृहाचा पीठासीन अधिकारी म्हणजेच काय तर विधानसभेच्या बाबतीत सभापती आणि तिथेच विधान परिषदेच्या बाबतीत अध्यक्ष, आणि प्रत्येका गृहाचा अधिकार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बरखास्त करणं, याचा अर्थ काय होतो? ओके, आपण म्हणतो की अधिवेशन बरखास्त करणं, तर गृहाचा पीठासीन अधिकारी अधिवेशनाचं काम संपल्यानंतर गृहाचं काम अनिश्चित काळासाठी स्थगित करतो. आता ज्यावेळेला मी तुम्हाला संस्थगिती सांगितली त्यावेळेला काय म्हटलं की जो हा कालखंड आहे स्थगित करण्याचा तो कोणाला आहे तर अधिकार जो आहे तो आहे सभापतींना. मग सभापती काही काळासाठी ज्या वेळेला हा स्थगित करतात, बैठक स्थगित करतात, तर त्यावेळेला आपण म्हणतो संस्थगिती. पण आता तिथेच आपल्याला बघायला मिळतंय की आता गृहाचं कामकाज चालू आहे, मग बैठकी घेऊन काय करणार? मग त्यावेळेला नीट लक्ष द्या, पीठासीन अधिकारी अनिश्चित काळासाठी सभा स्थगित करतात आणि काही दिवसात राज्यपाल अधिवेशन बरखास्त केल्याची सूचना जाहीर करतो. अधिवेशन बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे तो राज्यपालांना आहे, पीठासीन अधिकाऱ्यांना नाही. पीठासीन अधिकारी स्थगित करू शकतात किंवा अनिश्चित काळासाठी सुद्धा बैठका स्थगित करू शकतात. ठीक आहे, मग अनिश्चित काळासाठी बैठका स्थगित झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज कंप्लीट झाले त्याच्यानंतर राज्यपाल अधिवेशन बरखास्त केल्याची सूचना जारी करतील. बघा, जर आता राज्यपाल अधिवेशन बोलवत आहेत तर बरखास्त करण्याचा अधिकार सुद्धा त्यांनाच असला पाहिजे ना, राईट. फक्त जो मधला काही अधिकार आहे, ओके, स्थगित वगैरे करण्याचा किंवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा अधिकार बैठका तो देण्यात आलेला आहे पीठासीन अधिकाऱ्यांना. ओके, मग आता इथे आपण बघितलं अधिवेशनाच्या बाबतीत की कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात. मग आता हे अधिवेशन चालू असताना जी कायदे निर्मिती केली जाते तर योग्य प्रोसिजर काय आहे त्या कायदे निर्मितीची विधिमंडळामध्ये ते सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जर प्रॉपर आपण विधिमंडळातील कायदे निर्मिती प्रक्रिया बघितलं तर त्याच्यामध्ये सामान्य विधेयक बरंचसं महत्वाचं आहे. सामान्य विधेयक म्हणजे जे काही सिंपल कायदे वगैरे असतील, ठीक आहे, ते, आणि अर्थविधेयक. अर्थविधेयका व्यतिरिक्त इतर ज्या गोष्टी आहेत त्या येणार आहेत सामान्य विधेयकामध्ये. आता इथे बघा घटना दुरुस्ती विधेयक नाही येणार, कारण की घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार हा फक्त आपल्या राज्यघटनेने संसदेला दिलेला आहे. आपण घटना दुरुस्तीचं लेक्चर रिसेंटलीच घेतलेलं आणि ते कशात देण्यात आलेलं आहे तर कलम 368 मध्ये. ओके, सो आता विधिमंडळाच्या कायदे निर्मितीच्या बाबतीत आपण बघितलं सामान्य विधेयक आहे आणि अर्थविधेयक आहे. सामान्य विधेयक आणि अर्थविधेयक असं मी सारखं वेगळं का मेन्शन करते तर त्याचं एक प्रॉपर रिझन आहे.
सामान्य विधेयकाबाबतची जी प्रोसिजर आहे ती वेगळी आहे आणि अर्थ विधेयकाबाबतची जी प्रोसिजर आहे ती वेगळी आहे. आता ही कशी प्रोसिजर वेगळी आहे ना ते मी सुरुवातीलाच सांगते. बघा, सामान्य विधेयकाच्या बाबतीत अच्छा बघा, आपण पूर्ण देशामध्ये आपण बघितलं तर फक्त काही राज्यांकडेच विधान परिषद आहे, काही राज्यांकडे तर विधान परिषदच नाहीये. जे काही काम करायचंय, कायदा करायचंय, विधानसभेमध्ये कायदा मंजूर झाला, विधेयक मंजूर झालं की त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी डिरेक्टली राज्यपालांकडे जाईल. पण आता ज्या राज्यांमध्ये विधान परिषद सुद्धा आहे, विधानसभा तर असतेच पण विधान परिषद सुद्धा आहे, तर विधान परिषदेचे जे अधिकार आहेत ना कायदा निर्मितीच्या बाबतीत, तर सामान्य विधेयकाच्या बाबतीत थोडे जास्त आहेत, एवढे पण जास्त नाहीयेत पण थोडे जास्त आहेत, आणि अर्थ विधेयकाच्या बाबतीत अगदी नाहीच्या बरोबर आहेत. तेच आपण एक एक करून समजून घेऊया. ठीक आहे. सो सामान्य विधेयकाच्या बाबतीत आपण बघितलं, जर एकच सभागृह असेल तर एकच सभागृहामध्ये ते विधेयक मांडलं जातं आणि त्या सभागृहामध्ये आता एकच सभागृह असतं तेव्हा त्याला आपण विधानसभा म्हणतो. विधानसभेमध्ये हे विधेयक पारित करावं लागेल, त्याच्यानंतर ते राज्यपालांकडे जाईल. आता राज्यपालांकडे गेल्यावर त्याच्यावर पुढे काय होणार आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. पण जर समजा 2 सभागृह असतील म्हणजे दुसरं सभागृह इथे विधान परिषद सुद्धा आहे. ओके, मग काय करावं लागेल, विधानसभेमध्ये जर बिल मांडलं असेल तर तिथे ते पारित झालं की विधान परिषदेकडे पाठवण्यात येईल. विधान परिषदेने ते विधेयक पारित केलं तरच ते पुढे राज्यपालांकडे जाईल. ओके, हे लक्षात ठेवा, दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक पारित होणं गरजेचं आहे, हे आपल्याला लक्षात आलं. अच्छा, मग विधेयक पारित होतानाची जी प्रोसिजर आहे ती कशी असणार आहे, तर ती सेम तशीच असणार आहे जशी संसदेच्या बाबतीत होती. पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन आणि तिसऱ्या वाचनामध्ये जे फायनल मतदान आहे ते होईल. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. अच्छा, सामान्य विधेयक कोण मांडू शकतं? आता जसं केंद्रामध्ये शासकीय विधेयक, खासगी विधेयक असे प्रकार होते, तसे राज्याच्या बाबतीत सुद्धा आहेत का? तर हो, राज्याच्या बाबतीत सुद्धा तसे प्रकार करण्यात आलेले. जर समजा मंत्री, आता मंत्रिमंडळ तर बघा राज्यामध्ये सुद्धा आहे, मग मंत्र्यांनी जर एखादं विधेयक सादर केलं तर त्याला आपण म्हणूया शासकीय किंवा सार्वजनिक विधेयक. ओके, आणि जर समजा एखाद्या खासगी सदस्याने ते विधेयक समोर ठेवलंय, सादर केलंय, तर त्याला आपण म्हणतो खासगी विधेयक. आणि तिथेच हे जे शासकीय आणि खासगी सदस्य आहेत ते दोन्हीही हे विधेयक मांडू शकतात. सामान्य विधेयक खासगी आणि शासकीय सदस्य दोन्हीही मांडू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि जर द्विगृही विधानमंडळ असेल तर सामान्य विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येतं. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. बघा, सामान्य विधेयक आहे ते विधानसभेमध्ये सुद्धा मांडता येईल, विधान परिषदेमध्ये सुद्धा मांडता येईल. प्रोसिजर तशीच होणार आहे, वाईस वर्सा, जशी आपण आधी बघितलेली. त्याचबरोबर हे विधेयक शासकीय सदस्य सुद्धा मांडू शकतो आणि त्याचप्रमाणे खासगी सदस्य सुद्धा मांडू शकतो. आणि सामान्य विधेयकाच्या बाबतीत केंद्रामध्ये सुद्धा अशाच तरतुदी आहेत. ठीक आहे, याच ज्या सगळ्या तरतुदी आहेत, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. मग आता सामान्य विधेयकाचं पारित होणं म्हणजे कशा प्रकारे त्याची पुढची प्रोसिजर होईल ते एकदा समजून घेऊया. सो सर्वात पहिल्यांदा बघा, सामान्य विधेयक जर बहुमताने संमत झाले, विधानसभेने विधेयक पारित केले आहे समजा. ओके, आता आपण इथे असं कन्सिडर करूया की विधानसभेमध्ये हे विधेयक पारित झाले. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विधेयक ज्या वेळेला मांडलं जातं तर राज्य विधिमंडळाच्या बाबतीत थोड्या वेगळ्या प्रोसिजर्स आहेत. समजा विधेयक विधानसभेमध्ये पारित झाले, ओके, हे लक्षात ठेवा, तिथे मांडलं गेलं, तिथे पारित झालं. त्यानंतर विधान परिषदेकडे ते विधेयक चर्चा करण्यासाठी आणि संमतीसाठी जातं. जर एकगृही असेल तर ते डिरेक्टली राज्यपालांकडे जातं, पण द्विगृही विधिमंडळ असेल तर त्यावेळेला विधानसभेने ते विधेयक पारित केल्यानंतर ते विधान परिषदेकडे संमतीसाठी जातं. विधानसभेने जर समजा आता मी तुम्हाला सांगितलं ते विधेयक पारित केलं एकगृही सभागृहामध्ये तर ते डिरेक्टली राज्यपालांकडे जातं, पण द्विगृही असेल तर विधान परिषदेकडे जातं. अच्छा, विधान परिषद आता या विधेयकावर काय काय करू शकते, तर एकतर ते विधेयक सुधारणांविना संमत करू शकते, म्हणजे डिरेक्टली संमत करेल आणि मग ते राज्यपालांकडे पाठवेल. त्या व्यतिरिक्त विधेयक काही सुधारणासहित संमत करेल आणि परत एकदा पुनर्विचारासाठी पाठवेल. अच्छा, सुधारणांसहित संमत करणं म्हणजेच काय, तर काय केलं जाईल, काही सुधारणा सांगितल्या जातील आणि संमत सुद्धा केलं जाईल. संमत केला याचा अर्थ काय की आम्ही विधेयक संमत केलंय पण ज्या आम्ही सुधारणा सांगितल्या त्यावर तुम्ही पुनर्विचार करू शकता. ठीक आहे, किंवा हे जे विधेयक आहे ते पूर्णपणे फेटाळून लावू शकता की हे विधेयक आम्हाला मंजूर नाहीये, नामंजूर करू शकतात.
त्याचप्रमाणे कोणतीही कृती न करता ते विधेयक स्वतःकडे तसंच पडून राहील. ओके, म्हणजे विधान परिषद स्वतःकडे ते विधेयक तसंच पाडून ठेवू शकते. आणि विधेयक फेटाळून लावले, पुनर्विचारार्थ पाठवले किंवा 3 महिन्यांपर्यंत ते विधेयक पडून राहू दिले तर विधानसभा ते विधेयक पुन्हा पारित करून विधान परिषदेकडे पाठवू शकते. अच्छा, आता सर्वात पहिल्यांदा विधान परिषद, जेव्हा पहिल्यांदा विधानसभेने एखादं विधेयक पारित केलं आणि परिषदेकडे पाठवलं तर विधान परिषद काय करेल, ते विधेयक संमत करू शकते, पुनर्विचारासाठी पाठवू शकते, फेटाळू शकते आणि फोर्थ म्हणजे ते तसंच पडून सुद्धा राहू शकतं. पण समजा आता संमत केलं तर तसाही त्या विधेयकाचा काही संबंध राहणार नाहीये, मग तो पूर्णपणे विषय आता राज्यपालांचा असेल की पारित करायचे की नाही करायचंय. ठीक आहे, म्हणजे संमत करायचे की नाही करायचंय. मग आता जर समजा एक तर विधान परिषदेने ते विधेयक फेटाळून लावले किंवा ते पुनर्विचारासाठी पाठवले किंवा स्वतःकडे सुद्धा ते फक्त 3च महिने ठेवू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जर समजा 3 महिन्यांपेक्षा जास्त कालखंड निघून गेला तर विधानसभा काय करेल, परत ते विधेयक पारित करेल, म्हणजे परत एकदा विधानसभेमध्ये मांडेल आणि परत पारित करेल आणि परत विधान परिषदेकडे पाठवून देईल. अच्छा, आता दुसऱ्यांदा विधेयक पारित केल्यावर सेम तसेच अधिकार विधान परिषदेला आहेत का, तर अजिबात नाही. आता दुसऱ्यांदा ज्यावेळेला विधानसभा विधेयक पारित करते तर विधान परिषदेचे अधिकार बरेचसे कमी होतात. परिषदेने ते विधेयक परत फेटाळले किंवा 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कृती केली नाही. समजा विधान परिषदेकडे ते दुसऱ्यांदा पारित केलेलं विधेयक केलं, विधान परिषदेने काय केलं, परत फेटाळलं किंवा पुढच्या बऱ्याचशा दिवसांपर्यंत ते तसंच पडून राहिलं, पण तो सुद्धा कालखंड दिलेला आहे 1 महिन्यापर्यंतचा. जेव्हा पहिल्यांदा विधानसभेने पारित केलेला तो कालखंड होतो 3 महिन्यांचा, दुसऱ्यांदा पारित केलं त्यावेळेला कालखंड आहे 1 महिन्यापर्यंतचा. जर 1 महिन्यापर्यंत त्यांनी कोणतीही कृती केली नाही, तसेच परिषदेने केलेल्या दुरुस्त्या विधानसभेला मान्य नसतील तर आता विधानसभा काय करेल, ज्यावेळेला दुसऱ्यांदा विधेयक पारित केले ना ते विधेयक तसंच दोन्ही सभागृहांनी पारित केलंय असं मान्य करेल आणि राज्यपालांकडे परस्पर पाठवून देईल. ओके, सो तुम्हाला इथे समजलं की विधान परिषदेला कुठेतरी कमी अधिकार आहे विधानसभेच्या बाबतीत. ओके, तसं तर बघितलं तर बाकीच्या राज्यांमध्ये फक्त विधानसभा डिसिजन घेते, मग इथे विधान परिषद आहे म्हणून विधान परिषदेला थोडंफार तरी महत्व देण्यात आलेलं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला आता ही प्रोसिजर समजली असेल. पाहिजे तर आपण एकदा थोडंसं रिवाइज करून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. समजा एखादं विधेयक जे आहे ते विधानसभेने पारित केलं, विधानसभा पाठवेल विधान परिषदेकडे, विधान परिषद ते विधेयक संमत करू शकते, पण जर समजा विधेयक त्यांनी तसंच ठेवलं, फेटाळून लावलं, दुरुस्त्या सुचवल्या, अशा काही गोष्टी घडल्या असतील आणि 3 महिन्यांपर्यंत ते विधेयक जर विधानसभे परिषदेकडे राहिलं तर आता विधानसभा काय करेल, दुसऱ्यांदा ते विधेयक पारित करेल. ओके, जर पाहिजे असेल तर दुसऱ्यांदा ते विधेयक पारित करेल आणि परत विधान परिषदेकडे पाठवेल. मग परत दुसऱ्यांदा विधान परिषदेने जर नाटकं केली तर विधानसभा काय म्हणेल, जसं विधेयक आम्ही पारित केले ना आता ते विधेयक तसंच राहील आणि राज्यपालांकडे संमतीसाठी जाईल. ओके, सो हे कशाच्या बाबतीत झालेलं आहे, विधेयकाच्या बाबतीत म्हणजे सामान्य विधेयकाच्या बाबतीत. ओके, तर इथे लक्षात आलेलं आहे ज्या वेळेला विधानसभेमध्ये एखादं सामान्य विधेयक पारित केलं जाईल किंवा पहिल्यांदा मांडलं जाईल तर ती प्रोसिजर कशी असणार आहे. विधान परिषदेमध्ये जर मांडलं गेलं तर काय होईल, तर हीच प्रोसिजर असणार आहे का, समजा विधान परिषदेने पारित केलं, मग विधानसभा त्याने नकार दिला, असंमती दर्शवली, परत विधान परिषद दुसऱ्यांदा ते विधेयक पारित करेल का, नाही. विधान परिषदेला ते विधेयक पारित करण्याचा फक्त एकदाच अधिकार आहे. विधान परिषदेने समजा ते विधेयक पारित केलं म्हणजे विधानसभेमध्ये जर परिषदेमध्ये जर पहिल्यांदा मांडण्यात आलं, ते पारित केलं आणि विधानसभेकडे पाठवलं आणि विधानसभेने ते विधेयक जर पहिल्यांदाच फेटाळलं तर ते विधेयक संपुष्टात येईल आणि त्या विधेयकावर परत डिस्कशन होणार नाही. हे लक्षात ठेवा. विधान परिषदेमधलं जर विधेयक पहिल्यांदा मांडलेलं विधेयक जर विधानसभेने तिथे अस्वीकार केला किंवा ते रद्द केलं तर ते जे विधेयक आहे ते तिथेच संपुष्टात येतं. म्हणजे आपल्याला इथे समजतं की सामान्य विधेयकाबाबत विधानसभेला विधान परिषदेपेक्षा बरेचसे जास्त अधिकार आहेत. आता पुढे आपण बघूया की राज्यपालांची त्याला कशी संमती मिळते सामान्य विधेयकाच्या बाबतीत. आपण सामान्य विधेयकाची पूर्ण एक वेगळी प्रोसिजर बघतोय इथे आणि अर्थ विधेयकाची पूर्ण वेगळी प्रोसिजर बघतोय. तर सामान्य विधेयकाच्या बाबतीत विधिमंडळाने जे विधेयक पारित केलेलं आहे ते राज्यपालांकडे जर पाठवलं तर ते मंजूर करू शकतात. ओके, किंवा संमती रोखून ठेवू शकतात. ओके, किंवा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. ओके, या गोष्टी करू शकतात. या तर महत्वाच्या गोष्टी आहेत.
या तर विधिमंडळाशी संबंधित आहेत. एक तर ते मंजूर करू शकतात, रोखून ठेवू शकतात आणि पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. प्लस चौथा अजून एक त्यांना इथे अधिकार आहेत, ते पाठवतील राष्ट्रपतींकडे विचार करण्यासाठी. ओके, मग राष्ट्रपतींना पूर्ण अधिकार आहे की काय करायचं. राष्ट्रपती काय करू शकतात, ते मंजूर करू शकतात, रोखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारासाठी सुद्धा पाठवू शकतात. पण आता इथे आपण राज्यपालांच्या बाबतीत बघूया. ओके, समजा राज्यपालांनी पुनर्विचारासाठी पाठवलं आणि परत विधिमंडळाने ते विधेयक पारित करून पाठवलं. ओके, दुसऱ्यांदा. ओके, पहिल्यांदा तर राज्यपालांनी पुनर्विचारासाठी पाठवलेलं आहे, परत विधिमंडळाने पारित करून पाठवलं, तर राज्यपालांना दुसऱ्यांदा ते विधेयक संमत करावंच लागेल. बघा, लिमिटेड अधिकार आहेत, थोडे थोडे लिमिटेड अधिकार आहेत, आपण असं म्हणू शकतो, अनलिमिटेड नाहीये. जे अधिकार देण्यात आलेले आहेत ते महत्वाचे आहेत, पण ते सुद्धा लिमिटेड अधिकार देण्यात आलेले आहेत विधान परिषद आणि राज्यपालांना सामान्य विधेयकाच्या बाबतीत. अच्छा, आता राष्ट्रपतींना याबाबत काय अधिकार आहेत, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, राष्ट्रपती रोखून ठेवू शकतात, संमत करू शकतात, पुन्हा विचार करण्यासाठी पाठवू शकतात. पण समजा राष्ट्रपतींनी पुन्हा विचार करण्यासाठी पाठवलं आणि विधी मंडळाने ते विधेयक दुसऱ्यांदा राष्ट्रपतींना परत काही चेंजेस करून पाठवलं, तर तिथे राष्ट्रपतींना बंधनकारक आहे का ते विधेयक संमत करणं, तर नाही. राष्ट्रपतींवर अजिबात बंधनकारक नाहीये. राष्ट्रपती विधिमंडळाकडे ते विधेयक कितीही वेळा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, पण राज्यपाल ते पाठवू शकत नाही. ठीक आहे, मग राज्यपालांची संमती आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पाहिजे तर थोडंसं लेक्चर पॉज करा आणि एकदा हे जे नोट्स आहेत ते सुद्धा वाचून घ्या. ओके, नोट्सचा तसं एवढं इम्पॉर्टन्स नाहीये सध्या, मी तुम्हाला तेवढं डिटेलमध्ये सांगतेच. ओके, मग आता राज्यपालांची भूमिका ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. ज्यावेळेला राष्ट्रपतींना ते विधेयक देतात विचार करण्यासाठी, तर राज्यपालांची भूमिका तिथेच संपते. ओके, परत राज्यपाल त्या विधेयकावर काही डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे राष्ट्रपतींनाही समजा परत ते विधेयक पुनर्विचारासाठी पाठवलं, तर ते डिरेक्टली राज्य विधिमंडळाकडे जातं आणि राज्य विधिमंडळाकडून ते विधेयक परत जर संमत झालं, तर ते डिरेक्टली राष्ट्रपतींकडे जाणार आहे. ते विधेयक दुसऱ्यांदा पारित झाल्यानंतर राज्यपालांकडे येणार नाही. म्हणजे त्या स्पेसिफिक विधेयकाबाबत आपण बोलतोय. ओके, त्या स्पेसिफिक विधेयकाबाबत राज्यपालांचे जे अधिकार आहेत ते तिथेच संपुष्टात होतात. पण कधी, ज्या वेळेला ते विधेयक राष्ट्रपतींना पाठवतात. ओके, जर त्यांनी राज्य विधिमंडळाला परस्पर जर विधेयक पाठवलं असेल पुनर्विचारासाठी, तर तो अधिकार त्यांचाच राहतो. ठीक आहे, तर यात सगळ्या आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि प्लस राष्ट्रपती ज्या वेळेला पुनर्विचारासाठी पाठवतात ना ते विधेयक, तर राज्य विधिमंडळ असं नाहीये की कितीही काळापर्यंत राज्य विधिमंडळ त्याच्यावर विचार करू शकतो. राष्ट्रपती ज्या वेळेला पाठवतात विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी, तेव्हा 6 महिन्यांच्या आत त्या विधेयकावर पुनर्विचार करावा लागतो. जर 6 महिन्यांच्या आत पुनर्विचार केला नाही तर ते विधेयक तिथे संपुष्टात येऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आणि तसंच जरी दुसऱ्यांदा विधेयक ते पारित करून त्यांनी पाठवलं, तरी राष्ट्रपतींवर अजिबात बंधनकारक नाहीये की ते विधेयक त्यांना पारित करावंच लागेल. ओके, सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता समजल्या असतील. सो आपला पहिला जो भाग आहे यातला तो झालाय सामान्य विधेयक. आय होप तुम्हाला ती प्रोसिजर नीट समजली असेल. आता पुढे आपण बघूया ते म्हणजे धनविधेयक. धनविधेयक महत्वाचं आहे, कारण की यामध्ये जे ऑलमोस्ट सगळे जे अधिकार आहेत ते विधानसभेला मिळालेले आहेत आणि विधान परिषदेला, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की इतके कमी अधिकार आहेत, तुम्ही जर बघाल तर तुम्हाला असं वाटेल की ते सुद्धा अधिकार विधान परिषदेला का देण्यात आलेले आहेत. सो धनविधेयकाबाबतची जी तरतूद आहे ती कलम 198 मध्ये दिलेली आहे आणि राज्य विधिमंडळात धनविधेयक पारित करण्यासाठीची तरतूद दिलेली आहे. सो कलम हे लक्षात ठेवा, काय आहे, कलम 198. धनविधेयक हे फक्त विधानसभेतच मांडता येतं, विधान परिषदेमध्ये धनविधेयक मांडता येऊ शकत नाही. जसं आपण केंद्रामध्ये बघितलेलं की जे धनविधेयक आहे ते लोकसभेमध्येच मांडता येतं, म्हणजे कनिष्ठ सभागृहामध्ये मांडता येतं आणि राज्यपालांच्या संमतीनेच, म्हणजे पूर्व शिफारस लागते राज्यपालांची आणि त्याच्यानंतरच ते विधानसभेमध्ये मांडलं जातं. विधानसभेने धनविधेयक पारित केल्यानंतर ते ऑब्व्हियसली नॉर्मल प्रोसिजर ती फॉलो केली जाते, विधान परिषदेकडे पाठवलं जातं. पण विधान परिषद धनविधेयक फेटाळू शकत नाही, त्यात बदल करू शकत नाही, फक्त शिफारस करू शकते. फेटाळू पण नाही शकत, त्याच्यामध्ये चेंजेस नाही करू शकत, फक्त विधानसभेला शिफारस करू शकते की तुम्ही या गोष्टी करू शकता या विधेयकामध्ये. आणि ज्यावेळेला विधान परिषदेकडे हे विधेयक पाठवलं जातं ना संमतीसाठी, त्यावेळेला विधान परिषदेला फक्त 14 दिवसांच्या आत ते विधेयक संमत असंमत जे काय आहे ते करून 14 दिवसाच्या आत विधानसभेकडे पाठवावं लागतं. ठीक आहे, मग आता विधानसभेकडे त्यांनी विधेयक पाठवलं, शिफारसी केल्या, मग त्या शिफारसी स्वीकारायच्या की नाही स्वीकारायच्या ते पूर्णपणे विधानसभेवर असतं. ठीक आहे, विधानसभा
त्या ज्या शिफारसी आहेत त्या फेटाळून सुद्धा ते विधेयक पारित केले असं मानू शकते. मग समजा विधान परिषदेने शिफारसी वगैरे केल्या आणि त्याचा अस्वीकार जरी केला विधानसभेने, तरी ते विधेयक विधानसभेने जसं पारित केलेलं आहे तसंच पारित करण्यात येईल. ठीक आहे. जर समजा, अच्छा, दुसरी बाजू पण तर इथे आपल्याला समजली पाहिजे. जर समजा विधान परिषदेने 14 दिवसांच्या आत ते विधेयक विधानसभेकडे परत पाठवलं नाही तर काय? ही तर एक महत्वाची अट आहे की 14 दिवसांच्या आत विधानसभेकडे हे विधेयक गेलंच पाहिजे पारित करून. मग जर समजा 14 दिवसांच्या आत त्यांनी परत पाठवलं नाही विधान परिषदेने, तर काय होईल त्या विधेयकाचं? तर विधानसभा बघा परत इथे त्यांचा एक हुकुमचा इक्का टाकेल. विधान परिषद म्हणेल, विधानसभा म्हणेल की 14 दिवसांच्या आत तुम्ही आम्हाला विधेयक परत पाठवलं नाही ना, मग आता जसं विधेयक आम्ही संमत केलंय ना, म्हणजेच विधानसभेने संमत केलंय तसंच विधेयक पारित झालेलं आहे असं मानण्यात येईल आणि ते राज्यपालांकडे पाठवलं जाईल. ओके. म्हणजे एकतर विधान परिषदेकडे पाठवून एक प्रकारे ते उपकारच केले जातात. एकतर विधान परिषदेमध्ये हे विधेयक मांडता येत नाही, फक्त विधानसभेमध्ये मांडता येतं. दिल्यानंतर सुद्धा ते विधेयक 14 दिवसांच्या आत परत पाठवणं गरजेचं आहे. शिफारसी केल्या असतील तर त्या स्वीकारायच्या आहेत की नाही स्वीकारायच्या आहेत ते पूर्णपणे विधानसभेवर आहे. आणि प्लस 14 दिवसांच्या आधी जर पाठवलं नाही, 14 दिवसांमध्ये जर पाठवलं नाही तर ते जसं आहे तसंच ते विधेयक पारित झालं असं मानलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता राज्यपाल याच्यामध्ये काय करू शकतात? मग आता आपण बघितलं तर विधेयक तसंही राज्यपालांच्या संमतीनेच मांडण्यात येतं, त्यामुळे ते विधेयक तसंही सहसा संमत करतात. ओके. ते थांबवून ठेवत नाही. मग हे ते संमती रोखून ठेवू शकतात, त्याला संमती देऊ तर शकतात, जनरली देतातच. ओके. त्याचबरोबर ते राष्ट्रपतींना विचार करण्यासाठी सुद्धा पाठवू शकतात, पण ते विधेयक पुन्हा विचार करण्यासाठी पाठवू शकत नाही विधिमंडळाकडे. एकतर ते संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात, किंवा राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात, पण ते विधानसभेकडे विधिमंडळाकडे परत विचार करण्यासाठी पाठवू शकत नाही. ठीक आहे. राज्यपालांनी धनविधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले तर राष्ट्रपती त्यास संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात, पण ते सुद्धा परत पाठवू शकत नाही. राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना सेमच अधिकार आहेत, फक्त राज्यपालांच्या बाबतीत तिथे एक अधिकार ऍड होतो. ते काय म्हणजे ते राष्ट्रपतींना ते विधेयक पाठवू शकतात. आता राष्ट्रपतींकडे पुढे कोण नाहीये विधेयक पाठवण्यासाठी, त्यामुळे त्यांना ते विधेयक एकतर पारित करावं लागतं किंवा स्वतःकडे तसंच थांबून ठेवावं लागतं. पण हा, ते विधेयक परत विचार करण्यासाठी पाठवू शकत नाहीत. ओके. सो आय होप तुम्हाला आता इथे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की कशा प्रकारे हे जे विधेयक आहे ते पारित केलं जातं, सामान्य विधेयक आणि त्याचबरोबर धन विधेयक, दोन्हीही जी विधेयकाची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे वेगवेगळी आहे, ते लक्षात ठेवा. अच्छा, यामध्ये ना मी फक्त एक छोटीशी गोष्ट कव्हर केलेली नाहीये, त्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. धन विधेयक हे शासकीय आणि खासगी या दोन्ही सभासदांकडून मांडलं जाऊ शकतं की फक्त कोणता एकच सभासद मांडू शकतो, ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.